ठाणे पोलिसांनी केली सलमान खान या सोनसाखळी चोरट्याला अटक। एका रात्रीत 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान फिरोज खान 25 या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान अजमेरपासून पाठलाग करत ठाण्यात अटक केली। तसेच 9 गुन्हे उघडकीस आणताना एकूण 100 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले। तर सलमान यांच्यावर यापूर्वी मुंबईत 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 11 एप्रिल 2025 रोजी नौपाडा, राबोडी, वर्तकनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। याचा तपास करताना अटकेतील सलमान खान हा या गुन्ह्यानंतर राजस्थान अजमेर येथे पळून गेला होता, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्याचा पाठलाग केला तो अजमेर येथून परत मुंबईला येताना त्याला 23 एप्रिल 2025 रोजी अटक केली। तसेच वर्तकनगर, राबोडी, नौपाडा, कापूरबावडी, कासारवडवली, डोंबिवली आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील 100 ग्रॅम वजनाचे 10 लाखांचे 5 मणी मंगळसूत्रे व 5 सोन्याच्या चैन आणि 80,000ची गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 10,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच त्याला 30 एप्रिल 2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली। नगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 306/25 सोनसाखळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये गुन्हे शाखेचे घटक 1चे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड, PSI घुगे, ASI नाईक आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला, ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनसाखळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला। त्याला गुन्हे शाखेच्या घटक 1च्या टीमने अजमेर, राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली। या गुन्ह्याचा तपासादरम्यान एकूण त्यानं 9 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं, ज्यामध्ये वर्तकनगर, राबोडी, कापूरबावडी, नौपाडा, कासारवडवली, डोंबिवली, मानपाडा असे 9 गुन्हे त्यानं केल्याचं निष्पन्न झालं। ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो 100 ग्रॅम वजनाचे 5 मंगळसूत्र, 5 सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी 10,80,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे। या आरोपीला सध्या दिनांक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे। या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार या 4 पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली, त्याचा कोण साथीदार होता, त्या अनुषंगानं देखील तपास सुरू आहे। त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। कुठल्या टोलीचं होतं आणि बॅकग्राऊंड सध्या त्याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे, अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार। अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे 6 गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे। 3 गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदाराबरोबर मिळून आल्याचं किंवा तपासात निष्पन्न झालेला आहे। तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता, परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झालं, तपासात निष्पन्न झालं, त्यामध्ये त्यांना सोनसाखळी चोरीचे एकूण 9 गुन्हे केल्याचे उघडकीस झालेलं आहे। त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत। याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आम्ही करणार आहोत। यापूर्वी देखील त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने MPD असेल किंवा मोक्का असेल या अनुषंगाने देखील आम्ही तयारी करत आहोत। तो राहणारा खार बांद्रा BKC मुंबई येथील मूळ राहणारा आहे, परंतु त्यानं ठाणे आणि नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत।